तर त्याच्यानंतर आपण या ठिकाणी विश्वास पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करूया। दमदार नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतो त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मित्रांनो, सरचिटणीस पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी, अर्थातच काँग्रेसचे दमदार नेतृत्व, गावचा विकास हाच आमचा ध्यास आणि पनवेल तालुक्यामध्ये आपण त्यांना पाहतो की काँग्रेसच्या माध्यमातून नेहमी दमदार योगदान राहिलेलं आहे, ते बब्बन केनी साहेब यांचा इथे शुभ सन्मान। अर्थात आमचे वाकडी गावचे नानाशेठ पाटील यांचे साडू आहेत मित्रांनो आणि त्यांचा इथे आणि वाकडी गावचे जावई बापू देखील आहेत, म्हणजे दोन साडू आणि अक्षय आमचे आयोजक यांचे मामा आहेत। तर बब्बन केनी साहेब, तर बब्बन केनी साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत। आज त्याच्यानंतर दीपक केनी साहेब पेठाली यांना विनंती करतो की आपण यावं। दीपक केनी साहेब पेठाली यांचा सन्मान आपण करूया। दीपक केनी साहेब यावा, आपला सन्मान अतिथी देवो भव। तर बघा समोर ज्या गाड्या वाहन पार्क केले त्यांना विनंती असेल, प्रल्हाद केनी भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, त्यांचे बंधू या ठिकाणी आपण पाहू शकाल। साहेब आपण आता महायुतीचे माणसं आहोत, इथे आपण पाहू शकाल शिवसेनाच्या माध्यमातून दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो। किसन पवार यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया आमचे या स्पर्धेचे दमदार जनक, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 बाईक दिल्या गेल्या आणि संपूर्ण 150हून अधिक बाईक देण्याचा विक्रम ज्यांनी केला ते अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे शिष्य मानसपुत्र बिंदासभाई ठोंबरे यांचे मेहुणे राजेश आगिवले, जीवन आगिवले यांना विनंती करतो एवन जोडी आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर योगेश आगिवले आणि जीवन आगिवले साहेब यांना विनंती करतो की यावं। तर पंचांना विनंती असेल 1 मिनिट आपण खेळ थोडासा थांबवायचा आहे। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध बिल्डर लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य 4-1 के नंबर वाला आला आला बालू शेठ फडके विगर वाला हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप अध्यक्ष बालू शेठ फडके यावा। राज्य हितांश बिल्डर्स एंड डेव्हलपर्स किंग नाही रे किंग मेकर आहे 4-1 के वाला लायन ग्रुप अर्थातच हितांश बिल्डर्स एंड डेव्हलपर्स सन्माननीय बालू शेठ फडके साहेब यांचा आगमन की मित्रांनो आम्ही नुसतं लायन ग्रुप नाही, आमच्या माध्यमातून समाजाच्या दृष्टिकोनातून नेहमीच दमदार योगदान दिलं जातं। मग आपण आरोग्य शिबिर असू द्या, संपूर्ण बॉडी चेकअप असतील, नेत्र तपासण्या असू द्या, कर्णबधीरसाठी त्यांच्या माध्यमातून श्रवण यंत्राचं वाटप देखील करण्यात आलं आणि वाढदिवसानिमित्त गोरगरिबांसाठी किंवा आश्रमशाला असू द्या त्यासाठी त्यांचं नेहमीच दमदार योगदान लाभतं। असे 4-1 के लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बालू शेठ फडके आपलं सहर्ष स्वागत दीजिए। धनराज जाधव यांच्याकडून कॅश प्राइज आले, राज जाधवला 500, त्याच्यानंतर राजेश जोशी आणि गणेश पाटील यांच्या वतीने 1000, बोपूला 500 ते दूस दे, अनिल भोईर यांच्या वतीने राजसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय सरचिटणीस पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी बब्बन केनी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या खेळाडूला इथे सन्मान करत यावर राजने दमदार फलंदाजी केली आणि राजला ही ट्रॉफी आपण देणार आहोत। नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं दोन्ही संघ। मी A1 ग्रुप केवाले क्रिकेट संघ विरुद्ध हरिग्राम याच्यानंतर होणारी लढत असेल, दोन्ही टीम रेडी राहायचं, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर, थँक्यू।
टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणासाठी आणि जिथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं नावडे टीमला. अजय कोळी पॉवरप्ले स्पेशलिस्ट बॅटिंग करतोय आणि पॉवरफुल दमदार बॅटिंग. उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने हा बॉल टाकला. व्हेरिएशन चांगलं होतं. मोसिम शेख यांना आपण पाहत आहोत. अजय कोळी आणि विजय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे निर्णय घेण्यात आलाय की काय घेतला जातोय पाहूयात आपण. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10. अजय कोळी स्ट्राइक रेंज वरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शफल झाले. ऑन साइडला केलाय. नटराज स्टाईलने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दाढीचं मॅग्निफिसंट स्ट्रोक. रन्स मिळतील 4. आलाय चौका. आतमध्ये आपण पाहत आहोत. चांगला चौकारी देत असताना पाहायला मिळालाय. आदरणीय बाळूशेठ फडके साहेब यांना आपण पाहतो. लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, हितांश ग्रुप अँड बिल्डर्सचे प्रोप्रायटर स्वतः आज आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. 14 बनल्यात विदाउट लॉस. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळाली. आपला बॅटिंगचा क्लास दाखवला आणि गोलंदाजाचा क्लास घेतलाय. यथेच्छ समाचार आणि यथेच्छ धुलाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजय कोळी करतोय. 5 बॉल 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. फ्रंट लेग पुढे आणलं. वॉट अ स्ट्रोक. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. धाव येथील 4. हा आलाय चौकार. केनी साहेब पेठाली काँग्रेसचे सरचिटणीस दमदार नेतृत्व यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख तथा विद्यमान उपसरपंच दीपक शेटकर साहेब हरिग्राम यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आणि सुभाष जले साहेब उपशाखा प्रमुख यांच्या वतीनं 5000 रुपयाचं योगदान. त्याच्यानंतर महालुंगी कानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मनोहर शेठ आरिवले यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तर स्क्रीनवरती आपण पाहताय 4-1 लायन ग्रुप बालूशेठ पडकी यांना आपण पाहताय. आणि नेहमीच आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो की लायन ग्रुप पडल्यानंतर आम्हाला अजून आठवतं की ज्या पद्धतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक चांगली कामं केली जातात किंवा गोरगरीब असतील, आश्रमशाळा असतील, त्याच्यानंतर श्रवण यंत्र वाटप केले जातात, चष्मा देखील, गॉगल्स नंबरचे वाटप केले जातात आणि शिबिरचं माध्यम शिबिराचे आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून मग आपल्याला पनवेल पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब ते देखील कौतुकांचा वर्षाव साधताना त्यांच्यावरती आपण पाहिलात. तर टॉस करण्यासाठी A1 ग्रुप 11 केवाले टीमचे कॅप्टन आणि हरिग्राम संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या, त्या अर्थात 18 धावा पाहायला मिळाल्या. अजय कोळीने बॅटिंग केली आहे. 6 बॉल 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. परंतु संदेशजी शेवटच्या बॉलवरती जो एक्स्ट्रा कव्हरला जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला ना, तो ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहता. काय फटका खेचला. एक्झिक्युशन पहा. फ्रंट लेग पुढे आणलं, ड्राईव्ह केला आणि पाहत राहिला. पाहता क्षणी आणि जिथे त्यांनी प्रतिस्पर्ध्याला सांगितलं तू खीच मेरी फोटो, अशाच रीतीचा स्ट्रोक केला. पहिला बॉल फेस करतो हा फलंदाज, अर्थात विजयच्या बॅटमधून देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 25,000 रुपयाचं योगदान लाभलंय. डीबी भाई मात्रे वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 50,000 रुपयाचं योगदान लाभलंय आणि त्यांच्या वतीनं श्री मलंगर क्रिकेट 40+ वावंजेला शुभेच्छा येतात. त्यांच्या समेत दिनूभाई पालकर यांच्या वतीने देखील शुभेच्छा. डीबी भाई मात्रे आणि दिनूभाई पालकर यांच्या वतीनं आपण वावंजे संघाला शुभेच्छा देत त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. विजय खानावकर. पुढचा बॉल उजव्यासीच्या बाहेर. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये एका ग्रामीण संघाची चर्चा जास्तीची चालू आहे. RCC पेठ रातो की कातील म्हणून त्यांना पाहिलं जातं. परंतु एक संघ जो सध्याच्या घडीला नावडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, एक काळ राहिला होता या संघाची दहशत होती रजनी क्रिकेटमध्ये आणि तोच दादा संघ मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर वळण घेतोय ऋषिकेश देखील सांगतात की मीही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अनेक ऊन पावसाळे मीही पाहिले आहेत आणि इथे चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर वळण घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. 24 बनल्यात षटकारानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले होते विजय खानावकरने, गोलंदाजाला त्रस्त केलं, चेंडूला नष्ट केलं, परंतु रन थांबल्यात. इथे पुन्हा एकदा यावेळेला स्लॉट मध्ये आलाय. ऑन साइडला ताकदीचा वापर करत असताना आपला फटका 440चा झटका आणि आपले फटके देणार प्रतिस्पर्ध्याला चटके, ठोकलाय षटकार. हे व्यक्तिमत्व राहिले सातत्याने एक चांगले उपक्रम घेऊन येत असताना आदरणीय बाळूशेठ फडके साहेब यांना आपण पाहिलेलं आहे. तथा लायन्स ग्रुप अध्यक्ष ज्यांची इथे उपस्थिती एक रॉयल आणि दमदार एंट्री आपण पाहिली. 30 धावा आल्यात. या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ माजवलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आले परंतु तदनंतर पुनश्च कमबॅक पाहायला मिळाला. इथे शरीरभेदक मारा इथे केलेला पाहायला मिळतोय. अर्थात 2 वेळेला आपण पाहिले चांगले स्ट्रोक आले, उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवले, तदनंतर चेंडू जास्तीचे शरीरभेदक मारा पाहायला मिळाला. रूम दिलेला नाहीये, मुभा द्यायची नाही आणि यासाठी परिपूर्ण ऋषिकेश. उजव्याशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू जो पाहायला मिळतो आहे. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन अतिरिक्तच्या मदतीने 31 बनल्यात. पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी बनते की काय असं वाटू लागलंय, कारण या दोन्ही फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न केलात. एकंदरीत आपण नेहमी म्हणतो ना की ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. या दोन्ही खेळाडूंकडे आत्मविश्वास आहे. यावेळेचा बॉल देखील प्रॉपर टायमिंग केलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. 6 बॉल 18 धावा. अजय कोळी खेळतोय 6 बॉल 18 धावा. इथे विजय खानावकर खेळतोय 37 बनल्यात. एक एक्स्ट्रा आहे त्यामध्ये. अर्थात तुम्ही म्हणाल की 18-18 झाले 36, एक एक्स्ट्रा आली, एकंदरीत 37 बनल्यात. दोन्ही फलंदाजांनी जशास तशी टक्कर दिली आहे. प्रतिस्पर्ध्याला नडायचं, घडायचं, लढायचं आणि मगच जिंकायचं आणि हीच आविर्भाव या दोन्ही खेळाडूंचा आपण पाहायला मिळालाय. स्क्रीनवरती पाहत आहात आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक रॉयल आणि दमदार एंट्री बाळूशेठ फडके साहेब यांना आपण पाहतो. लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, हितांश ग्रुप अँड बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. अनेक उपक्रम सातत्याने ज्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असताना आपण पाहिले आहेत. 4 एक्के अर्थात 4 नंबर तुम्ही 1-1-1 पाहत आहात ज्यांना आपण स्क्रीनवरती. हो, एकच नंबर असं व्यक्तिमत्व. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. केवळ एकेरीवरती समाधानी आहेत. 1 धाव आणि अर्थात मी ज्या एका नंबरची चर्चा करत होतो मैदानावरती देखील एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 38 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 1-1 धाव किती महत्वाची असते. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व फार राहतं. उजव्या अशीच्या बाहेर होता, रूम बनवला, फ्लॅट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आयुष्यमान भव. जणू काय नशिबाच्या रथामध्येच बसून आले ते दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि जणू नशिबाची गोळीच खाल्ली आहे यांनी. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्क्रीनवरती. समोरच्या दिशेने केला क्षेत्ररक्षक होता, जेल ड्रॉप झालाय. ऋषी होते त्या ठिकाणी, ऋषिकेश. उजव्या अशीच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा या बॉलवरती 6. हा आलाय उत्तुंग आकर्षक षटकार. संघाची धावसंख्या 45.
यावेळेचा बॉल ओव्हर दी कव्हर केला, स्वीपर कव्हरला बीट करत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि किडे चौकार. बघा आपण प्रत्येक स्पर्धा पाहतो 40+ ची, परंतु 40+ चे फक्त 150 किंवा 200 असे पाहत असतात, परंतु या दोन टीमचा 1000 लोक युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. होय, पाहायलाच हवा, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग कोण करतोय? अजय कोळी. नो बॉल, 29 धावा. यावेळेचा चेंडू डावे गेस्टची वरती होता. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूंकडे असतो. आपल्याला शिकायला खूप काय मिळतं. या खेळाडूंना नेहमीच आपण पाहायला हवं. अर्धशतक कंप्लीट झालं. पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचली आहे अजय कोळी आणि त्यांच्या साथीला विजय खानावकर. डाव्या यष्टीवरती थेट यष्टांचा वेध, साइड आर्म अँगलने गोलंदाजी करणारा अशरफ यांनी इथे फलंदाजाला केलं बाद. फलंदाज बाद झाले. 10 बॉल 29 धावा. अजय कोळीशी बॅटिंग आवडली असेल तर टाळ व्हायला काही हरकत नाही आहे त्यांच्यासाठी. काय बॅटिंग केली, आपला क्रिकेटचा क्लास दाखवला, गोलंदाजांचा क्लास घेतला आणि दर्जेदार बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 50ला 1. तर केवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा तंटामुक्त अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अण्णाशेठ पालकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी अण्णाशेठ पालकर यांना विनंती करतो की साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत नानाशेठ पाटील सुकेश भोपी साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. त्या अण्णाशेठ पालकर यांना विनंती करतो की आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत. जिथे 50 धावा धावफलकावरती आहेत, किरण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. 1 धाव कंप्लीट, सेकंड देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 धावा. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला प्रियांश इलेवन नावडे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 40+6 संघ. स्कोर कार्ड वरती धावा त्या 52. 1 बाद. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे धाव्यात. असा गेलो नाही असा आलो. वरती धाबा त्या अर्थात 52. 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. अर्धशतक इथे कंप्लीट झालेलं पाहायला मिळालं. या स्पर्धेचे प्रमुख जनक आयोजक तथा आदरणीय सुखीजी भोपी साहेब, शिवसेना नेरे दुंदरे विभाग प्रमुख. करावं तितकंसं कौतुक कमी आहे या व्यक्तिमत्वाचा. जर 2 मालिकाभराच्या बाईक इथे दिल्या जात आहेत, 4 सायकल्स आहेत. अगदी एकंदरीत या मैदानाकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला सेवा वाटेल. या मैदानाकडे पाहता क्षणी प्रत्येक जण प्रेमामध्ये पडतोय. पहा डी सारखी बाउंड्री लाईन इथे कामकाज करते. पुण्याहून थेट इथे आमंत्रित त्यांना करण्यात आलंय. रिलिंग्स पाहायला मिळतात. चहूबाजूला सीमारेषा चांगली आहे. उच्च दर्जाचं लाईव्ह कव्हरेज, उच्च दर्जाचं डीजे. आज 3 उच्च दर्जाचे, 2 उच्च दर्जाचे समालोचक आणि एक निवेदक तुम्ही ऐकताय. उजव्या सीच्या बाहेर पहिला चेंडू आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालत. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. ती 58 धावा. काय बॅटिंग करतोय विजय खानावकर. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 25 धावा त्यांच्या बॅटमधून आला. अगदी ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला सीमारेषेवरती. प्रवीण पाटील यांना आपण पाहिलं. आपली उपयुक्तता इथे त्यांनी दर्शवली आहे. 1 धाव इथे कंप्लीट झाली. दुहेरीचं इथे परावर्तित करण्यात आलं. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय त्या अर्थातच 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 फलंदाज बाद. शेवटच्या 4 बॉलचा आधुनिक खेळ शेष आहे. मॅच बनली आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. हा चेंडू जो मात्र दिशाहीन राहील, अर्थात गोलंदाजाला दंडित करण्यात येते.
स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 61. खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला, चिप केला, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डिफेन्सिव्ह पाहायला मिळाले. रन्स पुन्हा एकदा 2 प्राप्त होत असताना आपण पाहतोय एक धाव महत्वाची आहे संघासाठी. इथे 2 धावा अर्जित झाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 63 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये 40+ खेळाडू खेळतात. खोलात टाकला, एक वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने पिंग पॉइंट यॉर्कर, ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो ना, पाय चेसणारे यॉर्कर, आणि हा त्या धाटणीचा चेंडू राहिला. खोलात टाकलाय. चांगला चेंडू प्रकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रकाश पाटील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाच्या दरम्यान पुढचा बॉल यावेळेला देखील सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा आलाय षटकार. वरती नॉट आउट. विजय कानवकर बॅटिंग करतायत आणि या बॅटिंगचा जर का अंदाज तुम्ही पाहिला, प्रत्येक चेंडूवरचे स्ट्रोक पाहिले ना, तर रोशनजी मोठा स्ट्रोक खेळत असताना बॅक लेफ्टला मागे नेलंच नाही, अगदी प्रेमाने बाहेर टाकले, षटकार ठोकल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. चेंडू आढळलाय शरीरावरती. एक सिंगल इथे प्राप्त होईल लेग बाईटच्या स्वरूपामधून. एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 70 धावा धाव फलकावरती आहेत. नॉट आउट 36 धावांची इनिंग साकारली आहे ती, अर्थात बॅटिंग करत असताना दुसऱ्या क्रमांकावरती विजय कानवकर यांनी एक अफलातून इनिंग साकारली. 24 बॉल आणि 71चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये लगेच आपण रिपोर्टिंग करा. हरिग्राम संघाचे संघनायक आणि त्यांच्या समेत केवाले संघाचे संघनायक या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. मान्यवर या ठिकाणी थांबलेत. केवाले संघ आणि संजय माले हरिग्राम, जर इनिंग ब्रेक मध्ये आपला कॅप्टन आला नाही दोन्ही, तर सामना आम्ही 3 षटकांचा खेळू, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दोन्ही कॅप्टन यावर डीजे. स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बघा, हरिग्राम संघाच्या संघनायकाला आम्ही शेवटचा पुकार देतो. केवाले क्रिकेट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला, तर आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. ऐकलत आणि डीबी भाई मात्रे यांच्या संगीत आपण नेहमीच दमदार संगीत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी करताना शुभेच्छा आल्यात त्या बाबांच्या क्रिकेट संघाला दिनूभाई यांच्या वतीनं. तो टॉस सुपर 12ची लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल केवाले विरुद्ध हरिग्राम. की मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आम्ही एक नक्कीच सांगतो की दोन्ही गावं जर आपण गेलात ना, तर बरोबर मध्ये फक्त आमच्या वागेश्वर त्यांचा आराध्य, कारण आपण नेहमीच या दोघांच्या मध्ये एकच आमच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असत दोन्ही संघ. 12 वाजता कारवा निघाला, बँजो वाजवीत चंद्रकांत आला, मधुकर जाधव नाचायला लागला,
आणि आज आपण पाहू शकाल भागेश्वर दोन्ही टीम मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपण नेहमीच पाहतो कारण एकत्रच प्रॅक्टिस करतात दोन्ही संघाचे भरपूर पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात तर अण्णाशेठ पालकर केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा या ठिकाणी आपण पाहू शकाल तंटामुक्त अध्यक्ष आणि नागेश पारवे साहेब माजी सरपंच आणि त्यांच्या सर्व शिवराम माली साहेब यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा प्रधान पालकर 40+ मास्टर आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल मदन पारवे आणि त्यांच्या समेत राज पालकर या सर्वांचा आम्ही विनंती करतो आणि त्याच्यानंतर नरेश माली या सर्वांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो तो टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप अध्यक्ष 4-1 के अर्थातच हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय बालूशेठ पडके यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते सुपर 12ची लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच केवाले विरुद्ध हरिग्राम या दोन संघांमध्ये ही दिग्गज फाईट पाहायला मिळेल मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो काटा इज कॉल बट इट इज अ छापा केवळ क्रिकेट संघ अभिनंदन प्रधानता टॉस जिंकला फक्त निर्णय सांगा आम्हाला गोलंदाजी करू आणि दोन्ही संघ अतिशय जवळचे म्हणजे एकच गावात एक जबरदस्त मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळेल 100% बेस्ट ऑफ लक आम्ही दोघं एकत्रच प्रॅक्टिस करतो हे 100% दोन्ही वाकडीच्या मैदानात एकत्र प्रॅक्टिस करतात आणि साकी भाऊ भावाप्रमाणे नेहमी असतात हे संघ देऊया शुभेच्छा तर या ठिकाणी आपण सन्मान करूया मित्रांनो द लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य अर्थातच हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बालूशेठ पडके यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहतो त्यांच्या समेत रविशराज उपलब्ध नाहीयेत त्यांचे भाऊ म्हटलं तरी वावगं ठरणार उपाध्यक्ष लायन ग्रुप आणि आज आपण पाहू शकाल बालूशेठ पडके यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने स्पर्धेच्या वतीने आपलं स्वागत आहे तर पहिल्याच बॉलवरती आज षटकार आपण या ठिकाणी पाहताय तर बालूशेठ पडके यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने मित्रांनो 70 गाड्यांचा ताफा आपण बेलोरीच्या आमदार चषकामध्ये पाहिलात तर हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बालूशेठ पडके यांचा सन्मान आपण या ठिकाणी ऐकलात त्यानंतर शरद घोडके साहेब पनवेल यांना विनंती असेल शरद घोडके साहेब आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल शरद घोडके साहेब यांना विनंती करतो आपण यावं त्याच्यानंतर सन्माननीय बालासाहेब पगारे लायन ग्रुप मुंबई प्रदेश सल्लागार व आरपीआय महाराष्ट्र सचिव सन्माननीय बालासाहेब पगारे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल परंतु मैदानावरती आपण या ठिकाणी पाहताय दमदार फलंदाजी होत असताना इथे आपण पाहू शकाल बालासाहेब पगारे लायन ग्रुप मुंबई प्रदेश सल्लागार व आरपीआय महाराष्ट्र सचिव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने तर महेश जाधव यमुनाताई जाधव माजी उपसरपंच यांचे सुपुत्र महेश जाधव आपलं सहर्ष स्वागत त्याच्यानंतर शरद घोडके साहेब पनवेल यांना विनंती असेल आपण देखील आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल तर सन्माननीय शरद घोडके साहेब पनवेल यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने त्याच्यानंतर मिलनबाई पडके बोनशेत मिलनबाई पडके यांना विनंती करतो आपण यावं त्याच्यानंतर जय पगारे साहेब लायन ग्रुप सदस्य जय पगारे साहेब यांना विनंती करतो आपण यावं तर जय पगारे साहेब लायन ग्रुप सदस्य यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया त्याच्यानंतर स्वप्नील फडके साहेब एसपी इंटरप्राइजेस स्वप्नील फडके साहेब यांना विनंती असेल आपण यावं तर स्वप्नील फडके साहेब एसपी इंटरप्राइजेस यांना विनंती असेल आपण देखील यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश मडवी सर यांच्याकडे थैंक यू सो मच रॉकस्टार फिक्र करता फिक्र से होता है क्या आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या नमस्कार दोस्तों फिर एक बार आप सभी का स्वागत है आप देख रहे हैं मैदान के ऊपर एक बड़ी ट्रॉफी और
बड़ा मुकाबला। एक तरफ है 52 से 40+ तो दूसरी तरफ है टीम नावडे 40+। नावडे 40+ से टीम ने 70 रन बनाए, 71 रनों का बड़ा टारगेट, और टारगेट का पीछा करने के लिए टीम सलामी मैदान पर उतरी है। मोहसिन शेख जिन्होंने शानदार शुरुआत की, और दूसरी तरफ है प्रकाश पाटिल दमदार शुरुआत करते हुए। दोनों टीमें ताकतवर है, दोनों टीमें तगड़ी है, और दोनों बल्लेबाजों की बात करेंगे। ये दोनों बल्लेबाज फिर एक बार, इस बार हवाई यात्रा, फील्डर थे मौजूद वहां पर लॉन्ग ऑफ रिजर्व में, जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर 2 रन का इजाफा, और इसी 2 रन के साथ रन संख्या पहुंची है 19 रनों के ऊपर। 20 रन बन चुके बिल्कुल यहां पर 5 गेंद का। तर राहुल पाटील भिंगारवाडी आणि त्यांच्या समेत समीर भाई यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो टारगेट 71 रनों का इस समय पहले ओवर में 5 गेंदें फेंक चुके हैं। 5 गेंदों में 20 रन बने। स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रकाश पाटिल। यॉर्क लाइन की गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है बगैर किसी विकेट के नुकसान पर 20 रन। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेतून रजा घेत असताना की ज्यांची उपस्थिती आपल्याला दमदार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली ते महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप संस्थापक अध्यक्ष बालूशेठ फडके 4-1 यांचं या स्पर्धेतून आपण पाहू शकाल। या स्पर्धेतून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। त्यांच्या समेत बालासाहेब पगारे लायन ग्रुप मुंबई प्रदेश सल्लागार व आरपीआय महाराष्ट्र सचिव साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार स्वागत है सभी का। आज मुकाबले की बात करेंगे तो पहला ये सुपर 12 का मुकाबला आप देख रहे हैं। 2 40+ की टीमें एक दूसरे के सामने। नहीं लग रहा है रोशन पाटिल सर कि ये 40+ टीमें मैदान पर खेल रही है। जिस तरह से नावड़े टीम ने तहलका मचाया, 70 रन पहले सत्र में जोड़े और 71 रनों का पीछा करने के लिए। तर तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे सर्व तथा केवाले संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि उद्योजक मिलन शेठ पालकर यांचं आगमन झालं। त्यांच्या समेत स्वतंत्र शेठ पालकर। त्याच्यानंतर आम्ही त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने मिलन भाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत। आमचे करण पालकर आपलंही सहर्ष स्वागत। तो बिल्कुल यहाँ पर 71 रनों का टारगेट का पीछा करने के लिए टीम उतरी। पहले ओवर में रन बने 20 और दूसरे ओवर की शुरुआत होती हुई अजय कोहली, देखिए एक जमाने के सबसे बेहतरीन खिलाड़ी जिन्होंने तहलका मचा टेनिस क्रिकेट में। तर सन्माननीय हरेश सानप साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। त्यांचा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। 21 रन बने टीम की टोटल। ओवर नंबर 2 यहां से बात करेंगे तो अजय कडू, मैंने अभी भी जिक्र किया कि अजय कडू एक ऐसे खिलाड़ी है, अजय कोहली मैदान पर गेंदबाजी कर रहे जो कि एक जमाने के सबसे बेहतरीन खिलाड़ी थे, जिन्होंने आज भी ये देखिए इस मैदान के ऊपर भी अच्छी गेंदबाजी शुरुआत की। अजय कोहली फिर एक बार तैयार, इस बार सामने की तरफ स्क्रीन के सामने स्ट्रेट ऑन द सेट, गॉन 6 रन। प्रकाश पाटिल के बल्ले से शानदार छक्का। टीम खेल रही है और डीबी भाई का संगीत ये देख रही है। डीबी भाई आपका स्वागत है, बिल्कुल यूट्यूब के माध्यम से आप मुकाबला देख रहे तो आपका हम स्वागत करेंगे। इस बार ऑन साइड में फील्डर है
नितिन कोहली जब तक गेंद को रोके तब तक यहां पर 1 रन का इजाफा। नितिन कोहली, अजय कोहली, प्रशांत कानावकर, उमेश कोहली, किरण कानावकर, ये पहले जमाने की नामे थी। तर योगेश सर, या ठिकाणी आपण मान्यवरांचं शुभागमन पाहताय। सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा विगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय विलास फडके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दिलखुश ग्रुप, दोस्ती दुनियातील राजा माणसं आपण पाहतो मित्रांनो। ते मातोश्री बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय बालूशेठ पाटील साहेब, त्यांच्या समवेत कृष्णाशेठ जामदाडे साहेब, माजी उपसरपंच बालूशेठ म्हात्रे साहेब आणि वाकडीचा टायगर रिअल इस्टेट एजंट मधील बेताज बादशाह इसाक शेख यांचं आगमन आणि मोहसिन शेखने केलंय स्वागत। इथे ठोकलाय षटकार। के माध्यम से डीबी भाई मात्रे मुकाबला देख रहे हैं, दिनू भाई पालकर और हमारे मित्र अजय दादा भोईर मुकाबला देख रहे हैं। सभी का हम स्वागत करेंगे। एक तरफ है मौसम शेख की शानदार पारी, मैदान के ऊपर 6 गेंदें खेली उन्होंने अब तक, तो यहां पर 18 रन की शानदार पारी। रनों की बात करेंगे 35 रन बन चुके हैं, 11 गेंदों के ऊपर 35 रन बने। अभी भी बात करेंगे तो 36 की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर। 13 गेंदे 36 का समीकरण मैदान के ऊपर। कहते हैं ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं। दोनों टीमें ताकतवर है, दोनों टीमें तगड़ी है, मुकाबला उतना ही बेहतरीन देखने मिलेगा। फिर एक बार, इस बार गेंद विकेटों के पीछे, फाइन लेग बाउंड्री लाइन में धन 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 करती हुई गेंद सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 52 से टीम की सलामी जुड़ी, उनकी ताकत है और उन्होंने 2 ओवर में बनाए 39 रन। जीतने के लिए अब चाहिए 32 रन। 32 का समीकरण। ज्यांनी वाहन पार्क केले त्यांना विनंती असेल कृपया आपण साईडला काढा। 96-33 4 व्हीलर झुकवण्याची असेल, आपल्यामुळे वाहतूकसाठी थोडस अडथळा होतो, त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल ती साईडला काढा। येस योगेश सर। तो 12 गेंद का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या की बात करेंगे 39 रन बने। पहले सत्र में जहां पर नावड़े टीम ने बल्लेबाजी की थी तो 37 रन बनाए थे। टीट पर टैट, बिल्कुल ये ईट का जवाब पत्थर से। बारी बारी सबकी बारी, पहले नावड़े टीम की, अब वावंजे टीम की। और मैंने जिक्र किया था कि वावंजे टीम की सलामी जोड़ी, उनकी ताकत है। यदि ये दोनों बल्लेबाज टिक कर खेलते 4 ओवर में ये मुकाबला जीत सकते, इतनी ताकत इस खिलाड़ी में। मोहसिन शेख की बात करेंगे, उन्होंने 6 गेंदों के लिए 22 रन की शानदार पारी। दूसरी तरफ गेंदे के लिए प्रकाश ने 5, उन्होंने बनाए 15 रन। आप जीतने के लिए चाहिए 12 गेंदे 32 की आवश्यकता। चलो मुकाबला शुरू करें, ज्यादा वक्त जाया ना करें प्लीज, क्योंकि इसके बाद बहुत सारे मुकाबले। इनमें से जो भी टीम जीतेगी सुपर 6 में क्वालिफाई होगी, यानी कि एक आध ट्रॉफी उठाएंगे इस मैदान के ऊपर। कुछ ख्वाब टूटे हैं मगर उम्मीद अभी भी बाकी है, हम हारे नहीं हैं, अभी ये जंग अभी भी बाकी है। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल A1 ग्रुप ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो की केवळ संघाला पुरस्कृत करण्यात आलं ते तिरुपती बालाजी केबल नेटवर्क तथा दोस्ती दुनियातील राजा माणूस की पहिल्यांदा आपण या भागामध्ये नाईटची स्पर्धा पाहिली ते मिलन शेठ पालकर केवळ सुप्रसिद्ध उद्योजक यांचे या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समय स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे सर्व स्वतंत्रबाई पालकर यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। जयवंतबाई पालकर आपलं सहर्ष स्वागत, तुळशीराम डांगरकर साहेब आपलं सहर्ष स्वागत, या ठिकाणी आमचे पारबेबाई आपलंही सहर्ष स्वागत, शशिकांत गायकर साहेब माजी सरपंच आणि त्यांच्या समेत केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कांचन पालकर साहेब आपलं सहर्ष स्वागत। स्वागत है सभी का और ये देखिए स्वागत किया है गेंदबाज का। आइए वेलकम टू द ग्राउंड, स्वैग से करेंगे सबका स्वागत। मौसम शेख, उसके बाद यहां पर प्रकाश पाटिल, बारी बारी सबकी बारी। यहां पर प्रकाश पाटिल देखिए शानदार हिट, पहली गेंद के ऊपर विशाल का स्वागत किया और छक्के के साथ रन संख्या पहुंची है 45 रन। आप जीतने के लिए चाहिए 26 रन 11 गेंदों के ऊपर। 11 गेंदे 26 रन, कमाल का मुकाबला। इसलिए तो मैंने शुरुआत में ही कहा था कि वावंजे टीम की सलामी जोड़ी, ये उनकी ताकत है, हमेशा ताकत से बल्लेबाजी करते हैं और हर मैदान के ऊपर अपने नाम की छाप छोड़ते हैं। और आज पूरी पोटीपस
टीमों में बात करेंगे तो इस समय सबसे बेहतरीन खेल वामन से 40 प्लस कर रहा है और अब तक रन संख्या की बात करेंगे 13 गेंदे हो चुके हैं, 45 रन, 11 गेंदे, 26 की आवश्यकता। विशाल खानावकर देखिए मैदान पर आते उनका स्वागत किया छक्के के साथ। पहले ओवर डाली थी नितिन कोहली ने, उनका स्वागत छक्के के साथ हुआ था, मगर अजय कोहली की शुरुआत अच्छी रही थी और इस बार विशाल खानावकर का स्वागत किया। तर या ठिकाणी चिंद्रन ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर शेठ देशेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत मनोज कुंभारकर साहेब, युवा सेना प्रमुख चिंद्रन विभाग मनोज कुंभारकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत। आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय मनोज शिवराम कुंभारकर साहेब, युवा सेना पनवेल तालुका अधिकारी तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्रन, आपलं स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। ये बड़ा झटका लग चुका है मैदान के ऊपर, प्रकाश पाटिल कबर बाउंड्री लाइन के ऊपर शानदार कैच और इसी के साथ वमन से 40 प्लस टीम को पहला करारा झटका। बंडू पगड़े ने शानदार कैच को लपका और इसी के साथ वमन से टीम को बड़ा झटका। प्रकाश पाटिल बैक टू द डगआउट। बल्लेबाज है ऋषिकेश गोंदली मैदान पर पहुंचे हैं। दूसरी तरफ पे मौसिम शेख जिन्होंने अभी तक शानदार पारी खेली है। आप समीकरण की बात करेंगे तो 10 गेंदे जीतने के लिए 26 की आवश्यकता। दोनों ताकतवर टीमें, दोनों तगड़ी टीमें आसानी के साथ हार नहीं मानेगी क्योंकि यहां पर मुकाबला इतना इंपॉर्टेंट है। डू और डाई का मुकाबला दोस्तों, करो या मरो की स्थिति, क्योंकि ये मुकाबला जीतेंगे तो इस प्रतियोगिता की मान एक तो ट्रॉफी मिल सकती है। आज इस प्रतियोगिता की अंतिम रात और अंतिम रात के ये मुकाबले आप देख रहे हैं मैदान के अंदर 40 प्लस टीमें एक दूसरे के सामने। आते ही पहली गेंद सामने की तरफ गैप में खेला, इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक यहां पर दूसरे के लिए पलटे। अजय कोहली ने गेंद को रोका, तब तक यहां पर 2 रन मिले और इसी 2 रन के साथ वामन से टीम की टोटल पहुंची है 1 विकेट के नुकसान पर 47 रन। जीतने के लिए अभी भी 24 रनों की आवश्यकता है। 9 गेंदे 24 रन। दोनों टीमें जीत के लिए मैदान के ऊपर जूझ रही है क्योंकि यह मुकाबला उनके लिए इतना ही इंपॉर्टेंट है। 4 से मुकाबला जीतना बहुत इंपॉर्टेंट होगा। बिल्कुल जी हां, लीडिंग एज विकेटों के पीछे रन तो बनेगा 1 रन और 1 रन से स्ट्राइक रोटेट हुई, यह सबसे इंपॉर्टेंट है। यह देखिए फिर एक बार, और जब तक गेंद बाउंड्री लाइन के ऊपर फील्ड हो तब तक यहां पर 2 रन बने। यहां से बात हो रहा है और बिल्कुल यहां पर 2 रन बने और 2 के साथ रन संख्या पहुंची 49 रन के ऊपर। अभी भी जीत की बात करेंगे तो 22 की आवश्यकता है। 8 गेंदे, आने वाली 2 गेंदे, इक्का चौका इक्का छक्का वामन से टीम को मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं। ऋषिकेश गोंदली देख रहे मैदान के ऊपर, जिन्होंने अभी तक 2 गेंदे के लिए 4 रन का योगदान उन्होंने दिया और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है ऋषिकेश गोंदली। विशाल खानावकर, अभी भी 2 गेंदे इस ओवर में शेष है। फुल टॉस गेंद, आइए स्वागत है। फिर एक बार गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन और यहां पर टीवी अंपायर के लिए रेफर किया अंपायर ने। चेक करेंगे हाइट फैक्टर, बैट्समैन रिव्यू आप चेक करेंगे। बिल्कुल अंपायर रिव्यू, यस अंपायर चेक करना चाहते तो बिल्कुल यहां पर 4 रन तो बने इस गेंद के ऊपर, मगर डिसीजन अभी भी पेंडिंग है। और तीसरे अंपायर यानी कि ये तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं। तो बिल्कुल ये फेयर डिलीवरी, 4 रन बनेंगे इस गेंद के ऊपर और 4 के साथ वामन से 40 प्लस टीम के 50 रन पूरे। स्कोर बोर्ड के ऊपर 53 रन बने। आप जीतने के लिए 7 गेंदे 18 रन की आवश्यकता। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा क्योंकि 7 गेंदें बची है, अभी भी 18 की आवश्यकता है। इस ओवर की अंतिम गेंद, सामने है ऋषिकेश गोंदली। फुल टॉस गेंद, मगर इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक यहां पर एक सिंगल डबल के लिए पलट चुके, बाउंस लो और यहां पर 2 रन बने। ऐसी स्थिति में आपको ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो करना चाहिए, मगर बाउंस लो आया, 2 रन बने
और 2 के 7 ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 55। जीतने के लिए अंतिम 6 गेंदे 16 की आवश्यकता। किलो मैदान के ऊपर खेल रही है, क्योंकि जीतेंगे तो किमान इस प्रतियोगिता की एक ट्रॉफी मिलेगी। आखिरी 6 गेंदे, गेंदबाज का इस्तेमाल आखिरी ओवर में गेंदबाज भालचंद्र खानावकर अनुभवी खिलाड़ी है। तर केवळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नमित नीरज हॉटेल चायनीजचे ओनर तथा शिवबैलाचे मालक सन्माननीय अशोक शेठ गायकर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विद्यमान सरपंच अशोक शेठ गायकर आपलं सहर्ष स्वागत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात करेंगे तो मौसम शेख है, जिन्होंने अभी तक शानदार पारी के लिए, और इस समय गेंदबाज है भालचंद्र खानावकर। अंतिम ओवर करेंगे 6 गेंदे। पहली गेंद सामने की तरफ खेला, ऑन साइड में फील्डर तैनात, 1 रन पूरा किया, डबल के लिए पलट चुके हैं और देखते देखते 2 रन भी पूरे किए। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, दोनों के बीच तालमेल अच्छा है और इसी की वजह से 2 रन पूरे हुए और 2 रन के साथ रन संख्या पहुंची है 57 रन के ऊपर। आखिरी 5 गेंदे 14 की आवश्यकता। बिना कुछ किए, बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी दोस्तों हार नहीं होती। और बिल्कुल यह मुकाबला देखिए, दोनों टीमें ताकतवर है, तगड़ी है। अंतिम तक शायद यह मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा। अंतिम गेंदे बची है 5। तर श्रीराम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व योगेश माली साहेब केवाले यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती याच दरम्यान आपण पाहू शकाल केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोक गायकर साहेब यांचा आगमन झाले। त्यांच्या समवेत आराध्या एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी राजेश फडके साहेब यांचं आगमन झालं आणि इथे पहिल्याच बॉलवरती प्रॉट ठोकला षटकार। या सर्व मान्यवरांचा आणि त्यांच्या समेत सोमनाथ फडके यांच्या समेत महेश मात्रे या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। तो मौसम शेख के बल्ले से और एक शानदार छक्का, और इसलिए तो कहा था कि जब तक मौसम शेख है तब तक ये मुकाबला जीतने का सपना वाबन से टीम रखेगी। जो जड़ों से जुड़ा है वही आंधियों में भी खड़ा है, जिसे है भरोसा खुद पर, वो कहां मुश्किलों से डरा है। और आज का शानदार पारी के लिए एक तरफ यहां पर मौसम शेख की बात करेंगे, लगातार आक्रमण कर रहे मैदान के ऊपर। अभी तक तो उनके बल्ले से 3 बड़े कुल मिला के 3 छक्के और 2 चौके के सहायता से 30 रन की शानदार पारी उन्होंने के लिए। 4 गेंदे आप जीत के लिए 8 की आवश्यकता है। तर सन्माननीय किशोर भाऊ पाटील वडवली यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। मागच्या वर्षी देखील आम्हाला त्यांच्या वतीने दमदार योगदान लाभला। किशोर पाटील साहेब वडवली, आपणास विनंती असेल आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत। 4 गेंदे 8 की आवश्यकता। नावड़े टीम के लिए एक ही बात कहना चाहूंगा कि रात में ही ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलेगा। फुल टॉस गेंद, फिर एक बार ऑन साइड में फील्डर तैनात, 1 रन पूरा किया, डबल के लिए पलटे। थ्रो बीच में जब तक गेंद फील्ड हो तब तक 2 रन भी पूरे किए और 2 के साथ रन संख्या पहुंची है 65। आप जीतने के लिए 3 गेंदे 6 की आवश्यकता। तर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा तंटामुक्त अध्यक्ष नंदुशेठ पाटील वाकडी यांचे आगमन झालं, यावं आपलं सहर्ष स्वागत। बिल्कुल यहां पर फील्डर की बात करेंगे तो किरण खानावकर आप देख सकते हैं, जिन्होंने पिछली रात में जिस तरह से फील्डिंग की थी, सबसे बेहतरीन फील्डर है नावड़े टीम में। और बिल्कुल अब आखिरी 3 गेंदे बची है रोशन पाटी सर, जीतने के लिए चाहिए 6 की आवश्यकता। ताकतवर मुकाबला, एक तरफ मौसम शेख लड़ रहे अपने टीम के लिए, दूसरी तरफ यहां पर जी जान मेहनत कर रहे हैं टीम नावड़े जीत के लिए, क्योंकि जीतना उनके लिए बहुत जरूरी है।
अच्छा बिल्कुल स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे हैं बिल्कुल ये नावडे बिल्कुल हमारी बाबनजे टीम तर याच दरम्यान आपण पाहू शकाल की मित्रांनो या वाकडी गावाला ज्याने शैक्षणिक वारसा दिला वसा दिला ते खंडाला अलिबाग अर्थातच मात्रे अविनाश मात्रे गुरुजी यांचं या ठिकाणी शुभागमन मगाशीच आपण चंद्रकांत पाटील गुरुजींना पाहिलं की वाकडी गावाला प्रथमतः त्यांची जन्मभूमी जरी खंडाला अलिबाग असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र ही वाकडी आणि वाकडी गावाला क्रिकेट असू द्या व्हॉलीबॉल असू द्या सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या आपण या ठिकाणी अविनाश मात्रे सरांचं या स्पर्धेच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया मित्रांनो ज्यांनी दमदार योगदान दिलं आम्हाला या संपूर्ण वाकडी गावासाठी आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो बिल्कुल ये देखिए 52 जिन्होंने बाला साहेब ठाकरे ट्रॉफी 2024 टोनरे मुकाबले में शानदार प्रदर्शन किया था। चलो फिर एक बार मैदान के ऊपर 6 रन की आवश्यकता है। इस बार भी बेहतरीन शॉट जब तक गेंद को फील करे तब तक एक सिंगल डबल के लिए पलट चुके हैं और ये 2 रन स्ट्राइक अपने खाते में रख रहे ये सबसे बेहतरीन है क्योंकि उनके मेन बल्लेबाज है भरोसे के बल्लेबाज है। आखिरी 2 गेंदे 4 की आवश्यकता 2 गेंदे 4 रन गेंदबाज की भी सराहना होनी चाहिए। यहां से बालचंद्र खानाकर जो गेंदबाजी कर रहे हैं अभी भी उनके ऊपर भरोसा है क्योंकि एकाध गेंद आउट आती है तो भी मुकाबला बिल्कुल यहां पर मजबूत बन सकता है। आखिरी 2 गेंदे 4 की आवश्यकता। यस मुकाबला यदि बराबरी पर आता है तो बिल्कुल सुपर ओवर से यह मुकाबला होगा यानी कि 2 गेंद में 3 रन बनते तो फिर मुकाबला सुपर ओवर का होगा और बिल्कुल दर्शक तो यही चाहते मगर वावंजा टीम ये नहीं चाहती। यह अच्छी गेंद सामने की तरफ 1 रन बना आप डबल नहीं बन सकता जीतने के लिए चाहिए 1 गेंद 3 रन की आवश्यकता। योगेश सर बघा 40+ आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली 40+ बिग बॅश पाहिली परंतु कधी एवढे 300-400 व्ह्यूअर्स पाहायला मिळाला नाही। इथे 1600 लोक या स्पर्धेचा आनंद घेतात। जोरदार टाळ्या 40+ खेळाडूंसाठी। जी हाँ बिल्कुल आज सुबह आज आते ही यहाँ पर प्रवीण गायकर ने कहा था कि इस पिच के ऊपर रन नहीं बनते मगर ये देखिए आज 70+ रन बन रहे हैं और इस समय चेसिंग में भी 68 बने हैं। आखिरी गेंद में 3 की आवश्यकता। दोस्तों ये 40+ क्रिकेट है और दिल जीत लिया हमारे दर्शकों का। 40+ टीमों ने 40+ के इन खिलाड़ियों ने सामने है ऋषिकेश गोंदली एक तरफ है बालचंद्र खानावकर। देखिए जोरदार तालियां 1 गेंद 3 की आवश्यकता। 2 तो होंगे शायद यहां पर 1 बना दूसरे के लिए पलटे हैं मामला बन सकता था 2 रन बने और यही चाहते थे दर्शक 2 रन बने। क्या बात है एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो हा सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। क्या बात है चला परेश भाई आपल्या खेळाडूंची नावं द्या। नितीन कोहली सर आपण आपल्या खेळाडूंची नावं द्या। तत्पूर्वी आपण इथे सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं इथे आपण सन्मान करूया ज्यांचं काही क्षणापूर्वीच आपण या व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं ते रायगड जिल्हा परिषदेचे या ठिकाणी सदस्य तथा माजी सरपंच या ठिकाणी आपण विलास शेट यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। विलास शेट यांना विनंती करतो की आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। भारत शेट या स्पर्धेतून मात्र इथे रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि विगर ग्रामपंचायतीचे सरपंच या ठिकाणी विलास शेट पडके। चला नावडे संघ